मित्रांनो, आजची ही बातमी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. एका पीडित महिलेने केलेला असा खुलासा ज्यामुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या प्रकरणात 2 मोठ्या मंत्र्यांची नावं समोर येत आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकत आहात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय घडलं, तो व्हायरल व्हिडिओ काय आहे आणि खरंच मंत्र्यांना अटक होणार का? म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, ही घटना ऐकायला जरी साधी वाटत असली तरी यामागे लपलेलं सत्य खूपच भयानक आहे. सगळं सुरू झालं एका साध्या तक्रारीपासून. एका महिलेने भीतीने थरथरत पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश केला. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की ती खूप मोठ्या मानसिक तणावातून जात आहे. पोलिसांनी तिला शांत केलं आणि विचारलं, नेमकं काय झालं? सुरुवातीला ती काही बोलायलाच तयार नव्हती, पण थोड्या वेळाने तिने जे सांगितलं ते ऐकून पोलीसही थक्क झाले. पोलीस, तिचा आरोप होता की काही प्रभावशाली आणि मोठ्या पदावर असलेल्या लोकांनी तिच्यावर गंभीर अन्याय केला आहे. हे ऐकताच पोलिसांनी लगेच केस नोंदवली आणि तपास सुरू केला. पण मित्रांनो, ही फक्त सुरुवात होती, कारण जसजशी चौकशी पुढे जाऊ लागली तसतसे नवे धक्कादायक तपशील समोर येऊ लागले. महिलेने सांगितलं की तिला आधी विश्वासात घेतलं गेलं आणि नंतर तिचा गैरफायदा घेतला गेला. ती म्हणाली, माझ्यावर जे घडलं ते मी कोणालाही सांगू शकत नव्हते. तिच्या आवाजातली भीती आणि डोळ्यातलं दुःख हे सगळं खूप काही सांगून जात होतं. पोलिसांनी तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आणि त्या आधारे पुढील कारवाई सुरू केली. दरम्यान या प्रकरणाची माहिती हळूहळू बाहेर येऊ लागली. मीडियापर्यंत ही बातमी पोहोचली आणि मग एक छोटासा मुद्दा मोठ्या बातमीत बदलला. लोकांच्या चर्चेला उधाण आलं आणि सगळेच एकच प्रश्न विचारू लागले की नेमकं सत्य काय आहे? पण मित्रांनो, खरी गोष्ट अजून बाकी होती, कारण या केसमध्ये एक असा पुरावा समोर येणार होता जो सगळं चित्रच बदलून टाकणार होतं. आणि तो म्हणजे एक व्हायरल व्हिडिओ. होय, तोच व्हिडिओ ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं. पण त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय होतं आणि तो इतका धक्कादायक का ठरला, हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. मित्रांनो, आता येतो या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक टप्पा, तो म्हणजे व्हायरल झालेला तो व्हिडिओ. हा व्हिडिओ अचानक सोशल मीडियावर समोर आला आणि काही तासांतच हजारो लोकांनी तो पाहिला. सुरुवातीला लोकांना वाटलं हा फक्त एक साधा व्हिडिओ असेल, पण जसजसा लोकांनी तो पूर्ण पाहिला तसतसं सगळ्यांचे डोळे उघडेच राहिले. त्या व्हिडिओमध्ये काय दिसत होतं? एका बंद खोलीत काही प्रभावशाली लोक एकत्र बसलेले दिसत होते आणि त्या ठिकाणी ती पीडित महिला देखील उपस्थित होती. व्हिडिओमध्ये वातावरण खूपच तणावपूर्ण दिसत होतं आणि काही संवाद देखील ऐकू येत होते. लोकांनी हा व्हिडिओ पाहताच सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब सगळीकडे फक्त हाच व्हिडिओ ट्रेंड होऊ लागला. लोक कमेंट करू लागले की जर हा व्हिडिओ खरा असेल तर हा खूप मोठा गुन्हा आहे. काही लोकांनी या व्हिडिओवर शंका देखील घेतली. ते म्हणाले, हा एडिट केलेला असू शकतो. पण दुसरीकडे काही तज्ज्ञांनी सांगितलं, हा व्हिडिओ खूप रिअल वाटतो. यामुळे लोकांमध्ये गोंधळ वाढू लागला. दरम्यान हा व्हिडिओ पोलिसांच्या हातातही पोहोचला. पोलिसांनी लगेच त्याची तपासणी सुरू केली. व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी फॉरेन्सिक टीमला देखील बोलावण्यात आलं. मित्रांनो, इथूनच या प्रकरणाला एक नवीन वळण मिळालं, कारण या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या काही चेहऱ्यांमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. लोक म्हणू लागले की हे लोक जर खरोखर यात सामील असतील तर मोठी कारवाई व्हायला हवी. पण अजूनही एक प्रश्न कायम होता. हा व्हिडिओ पूर्ण सत्य सांगतोय का, की यामागे अजून काही मोठं रहस्य लपलेलं आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमुळेच काही मोठ्या नावांचा खुलासा होणार होता. होय मित्रांनो, त्या 2 मंत्र्यांची नावं. पण ते नेमके कोण आहेत आणि त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे, हे ऐकून तुम्ही नक्कीच चकित व्हाल. म्हणून पुढचा भाग नक्की बघा, कारण तिथेच होणार आहे सर्वात मोठा खुलासा. मित्रांनो, आता येतो या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. त्या व्हायरल व्हिडिओनंतर या संपूर्ण प्रकरणाने एकदम वेगळंच वळण घेतलं, कारण त्या व्हिडिओमध्ये दिसणारे काही चेहरे हे सामान्य लोक नव्हते. होय, हे होते काही मोठे आणि प्रभावशाली लोक.
आणि त्यामध्ये 2 मंत्र्यांची नावं पुढे येऊ लागली. सुरुवातीला कोणालाच विश्वास नव्हता बसत. लोक म्हणत होते की हे शक्यच नाही. पण जसजशी चौकशी पुढे जाऊ लागली तसतसे काही धागेदोरे समोर येऊ लागले. पोलिसांनी व्हिडिओमधील व्यक्तींची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि काही महत्त्वाचे कनेक्शन सापडू लागले. मित्रांनो, इथूनच सगळं चित्र बदलायला लागलं. कारण या 2 मंत्र्यांचा या घटनेशी संबंध असू शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली. मीडिया देखील सक्रिय झाला आणि सगळीकडे हेडलाईन लागली, मंत्र्यांचा संबंध का? दरम्यान त्या दोन्ही मंत्र्यांनी सर्व आरोप फेटाळले. ते म्हणाले, आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. पण मित्रांनो, जनतेच्या मनात मात्र शंका निर्माण झाली होती. लोक विचार करू लागले की जर ते निरपराधी असतील तर मग त्यांची नावं समोर काय येत आहेत? या सगळ्यामुळे राजकारणात देखील मोठी खळबळ उडाली. विरोधी पक्षाने सरकारवर जोरदार टीका सुरू केली आणि मागणी केली की संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. पोलिसांवर देखील दबाव वाढू लागला. आता त्यांच्यासमोर मोठं आव्हान होतं, सत्य बाहेर आणण्याचं. मित्रांनो, या प्रकरणात अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्या व्हिडिओमधील सर्व लोक कोण आहेत? त्या रात्री नेमकं काय घडलं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या 2 मंत्र्यांचा यात खरोखर हात आहे का? सध्या तपास सुरू आहे आणि कोणताही निष्कर्ष अजून निघालेला नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, जर या प्रकरणात मोठ्या लोकांचा सहभाग सिद्ध झाला तर हे प्रकरण इतिहासात नोंदवलं जाईल आणि मोठी कारवाई होऊ शकते. म्हणून मित्रांनो, आता सर्वांचं लक्ष लागलं आहे पोलिसांच्या पुढच्या पावलांकडे. कारण पुढचा भाग ठरवणार आहे कोण दोषी आणि कोण निर्दोष. म्हणून पुढचा भाग नक्की बघा. कारण तिथे आपण पाहणार आहोत पोलिसांची कारवाई आणि अटक प्रक्रिया. मित्रांनो, आता या प्रकरणाने घेतलेलं वळण खरंच थरारक आहे. कारण आता मैदानात उतरले होते पोलीस, व्हायरल व्हिडिओ आणि वाढता जनतेचा दबाव. या सगळ्यामुळे पोलिसांनी ताबडतोब ॲक्शन घेण्याचा निर्णय घेतला. सर्वात आधी या प्रकरणाशी संबंधित संशयितांची यादी तयार करण्यात आली आणि मग एकामागोमाग एक छापी टाकले जाऊ लागले. मित्रांनो, त्या रात्री शहरात एक वेगळीच हालचाल सुरू होती. काही ठिकाणी अचानक पोलीस पोहोचले आणि काही लोकांना ताब्यात घेतलं. या अटकेमुळे संपूर्ण प्रकरण अजूनच गंभीर बनलं. पोलिसांनी सांगितलं, आम्ही कोणालाही सोडणार नाही. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणारच. दरम्यान पोलिसांनी त्या व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी सुरूच ठेवली. व्हिडिओ खरा आहे का? त्यात कुठलाही एडिटिंग आहे का? हे सगळं तपासलं जाऊ लागलं. आणि मित्रांनो, जसजशी माहिती बाहेर येऊ लागली तसतसा तणाव वाढू लागला. काही आरोपींनी कबुली जबाबात धक्कादायक खुलासे केले. त्यांच्या कबुली जबाबामुळे या केसला अजून वेगळं वळण मिळालं. पोलीस आता मोठ्या माशांकडे लक्ष देत होते. होय, तेच 2 मंत्री. पण मित्रांनो, त्यांच्याविरुद्ध थेट कारवाई करणे हे इतकं सोपं नव्हतं. कारण त्यासाठी पक्के पुरावे लागणार होते आणि म्हणूनच पोलिसांनी अजून सखोल तपास सुरू केला. दरम्यान त्या मंत्र्यांना नोटीस पाठवण्यात आली. चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. या सगळ्यामुळे राजकीय वातावरण अजूनच तापलं. लोकांच्या नजरा लागल्या होत्या, आता पुढे काय होणार? मित्रांनो, या सगळ्या गोंधळात एक गोष्ट स्पष्ट होती की ही केस आता फक्त एक केस राहिली नाही, ही बनली होती जनतेच्या न्यायाची लढाई. म्हणून मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा टप्पा पुढे आला, जो ठरवणार होता या केसचा अंतिम निकाल. म्हणून पुढचा भाग नक्की बघा. कारण तिथे आपण पाहणार आहोत जनतेचा संताप आणि आंदोलन. मित्रांनो, आता या प्रकरणाने फक्त पोलीस आणि राजकारणपुरतंच मर्यादित राहिलं नव्हतं. हे प्रकरण आता पोहोचलं होतं सामान्य जनतेपर्यंत. आणि मग जे घडलं ते अपेक्षेपेक्षा खूप मोठं होतं. संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली. लोक रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी आंदोलनं सुरू झाली. हातात फलक आणि तोंडात एकच घोषणा, न्याय मिळालाच पाहिजे. मित्रांनो, या प्रकरणामुळे लोकांच्या भावना खूप दुखावल्या गेल्या होत्या. विशेषतः महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्या म्हणत होत्या की जर मोठे लोकच सुरक्षित नसतील तर आमचं काय? सोशल मीडियावर देखील या प्रकरणाने अक्षरशः धुमाकूळ घातला. ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. इंस्टाग्रामवर रील्स, यूट्यूबवर व्हिडिओज, सगळीकडे एकच चर्चा, या केसला न्याय मिळणार का? की भाई, या केसला न्याय मिळणार का? काही सेलिब्रिटींनी देखील या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं, दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मित्रांनो, या सगळ्यामुळे सरकारवर प्रचंड दबाव येऊ लागला. विरोधी पक्षानेही ही संधी साधली आणि सरकारवर जोरदार टीका सुरू केली.
ते म्हणाले, जर दोषी कोणतेही असतील तर त्यांना वाचवू नका. या सगळ्या वातावरणात एक गोष्ट स्पष्ट झाली होती की ही केस आता फक्त एक केस राहिली नाही, ही बनली होती जनतेच्या न्यायाची लढाई. दरम्यान काही ठिकाणी परिस्थिती तणावपूर्ण देखील झाली. पोलिसांना बंदोबस्त वाढवावा लागला. काही ठिकाणी लाठीचार्ज देखील करण्यात आला. मित्रांनो, ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता की या सगळ्याचा शेवट काय होणार. पोलीस तपास सुरू होता, राजकारण तापलं होतं आणि जनता रागात होती. अशा परिस्थितीत आता येणार होता सर्वात महत्त्वाचा टप्पा, जो ठरवणार होता या केसचा अंतिम निकाल. मित्रांनो, पुढचा भाग आपण पाहणार आहोत, या प्रकरणाचा क्लायमॅक्स आणि मोठा निर्णय. मित्रांनो, आता तो क्षण आला आहे ज्याची सगळे वाट पाहत होते. या संपूर्ण प्रकरणाचा क्लायमॅक्स. पोलिसांचा तपास आता अंतिम टप्प्यात